गुरुनाकडे जा. गुरु करायचा कशाला? तर जन्माचे मूळ पाहण्यासाठी की आपलं खरं सत्यस्वरूप का आहे. हे माणूस काऊन म्हणले याला, माणसाचे देव माग झाले कसे, आणि आम्ही काऊन असं शैतानाने व्हायलो, एवढंच पाहत. माणसाचे देव झाले आणि आम्हाला घरचे माणसं आम्हाला मानत नाहीत. आता मूर्ती देवळात बसवायला त्या मूर्तीला मान आहे. आम्ही मूर्तिमंत माणूस असून आमची घरची पत्नी किंवा मुलं आम्हाला मानत नाही, याचं कारण काय? तर हे आपण समजायला पाहिजे की मी माणूस सुद्धा नाही. ह्या लोकांच्या मूर्ती बसून दगडाची पूजा करायला लागली आणि आम्ही मूर्तिमंत माणूस असून आम्हाला घरातले किंवा शेजारी पाजारी मानत नाहीत. तर ज्याचं त्यानं हे धडा घ्यायला पाहिजे की मी माणूस झालो नाही तर देव पडता म्हणा. जो आवडतो सर्वाला तोच आवडतो देवाला, हे लक्षात ठेवा. सर्वांशी प्रमाण वागा. गुरु नाही, कुणाचा शिष्य नाही, माणूस आहे तुमच्यासारखा. लहान येऊ द्या, मोठा येऊ द्या, गरीब येऊ द्या, हरीफ येऊ द्या, सर्वाला. अरे अखेर घरच्या बायको संग लेकरा संग तरी गुणानं वागा जरा. स्वतः सोयऱ्या धैर्या संग तरी गुणानं वागा. जाऊ द्या त्या लोकांना दुनियाशी मैत्री करून घेतली, पण आपली पत्नी आणि मुलं आणि आपले घरदार शेजारी भाऊ बंद एवढे तरी आपले करून मला. हे लक्षात ठेवा. तुम्ही काय कमावला मूर्खाई जन्मात येऊन? एवढा पवित्र जन्म येऊन सांगितलं. ही तुमची संपत्ती गेली म्हणतात. ती जर दान धर्म केले आता जगामध्ये आज किती राहत होती तुमची जगामध्ये. पिले मुतून हवून दिले, ते बी गेलं, संपत्ती गेली, माणुसकी गेली, सगळंच गेलं, भोपळा हातात आलं शेवटला. उद्या कोणी पाणी पाजत नाही तुम्हाला सांगतो. उद्या जर पडले पाणी द्यारे काय ठेवलं म्हणतात तो. हे लक्षात ठेवा तुम्ही. मग हे बोलायसाठी कोण करून ठेवलं? हे आपण त्याला आमंत्रण दिलं का नाही? मग त्याला काय खुशी राहील? म्हणून सर्वांसंग प्रेमानं राहा. पती पत्नी तर आहेत, पण जगासंग देखील मिळून वागा. हे माणसाचा धर्म आहे. पूजा करायचा, टाळ्या वाजायचा, घंटे हलवायचा नाही. हे सर्वांशी मिळून राहा. देव असाच आहे. हे घ्या तो चांगला, हेच मोक्ष आहे. एका त्याच्या संपत्तीला त्याचं नाव घेऊन भोसडीच्याच हेच नरक आहे. असे जर आपल्याकडे हात होतात हे नरक आहे, आणि असे होत असतील हे मोक्ष आहे. याच देह याच डोळा. काय करायचं करून घ्या तुम्ही. चांगला आहे, श्रीमंत आहे चांगला आहे, गरीब आहे चांगला आहे, हेच मोक्ष आहे. पंचमुखी परमेश्वर. पंचानं आपल्याला बरं आहे म्हणलं तर बरंच होते, आणि पंचानं चार पंचानं बेकार आहे म्हणलं खतम. इथंच नरक आहे आणि इथंच मोक्ष आहे. असं करणं नरक आहे आणि असं करणं मोक्ष आहे. माझं मत आहे, तुमच्या ग्रंथाचं मत आहे ते पाहून गेलो. आणि मी काहीच करत नाही. जेवढं माझ्यानं झालं निर्माण लोकांसंग वागायला पुऱ्या खर्चाच नाव चाललं. गुरु नाही ना शिष्य नाही, काहीच. गुरु शिष्याचं नात होत नाही. हेच माणसाचं ज्ञान. याला मानव धर्म म्हणतात. माणसासंग मिळून राहणं, माणसासारखं वागणं म्हणजे याला मानव धर्म म्हणतात. जाती धर्म नाही, पंथ नाही. खरे पोट भरायचे धंदे केले ते. पोटासाठी केले ढंग तेथे नाही पांडुरंग तुकाराम महाराज. ते नव्ह. रहन सहन चलन वलन जिसके है सही उसको गिरधर रुके ना कहीं. तर माणूस काय रुकवणार आहे आपणाला? आता मी काही माझ्याकडून गलती होत्या, जोडे लावून काढून देतात त्या गावातून. मला जोडे मारतात आणि मी काहीच नाही केलं तर मला हेच राहणार आहे. तर इतकंच निवा माणसानं. जैशी परिस्थिती आहे तैशा परी आहे. कौतुक होता पाहिजे संचितात. ईश्वरानं दिलं तसं तुम्ही वागा. काय नाही दिलं. दुनियाला बुद्धी दिली, आम्हाला दिली नाही का? तुम्हाला जे बुद्धी दिली तीच मला बुद्धी आहे. सर्वाला बुद्धी एक आहे, ज्ञान एक आहे. काय कमी केले तुम्हाला देवानं?
पर घमंड आहे, मस्ती है आपली, अभिमान आहे. म्हणून साधू संतांना आम्ही मानत नाही, ते ही दशा. आज तेवढी संपत्ती तुम्ही या जर मालिकाला लागली असं देव होऊन बसत होते असं. तिथं पैसा आहे, तिथं भगवान आहे, तर काय करून ठेवलं तुम्ही? संपत्तीचं सुख काय केलं? बापानं कमवून ठेवलं, तुम्ही काय केलं? आयतं बसून खायात. तर ही हाल झाली. म्हणजे आता कारण काय झालं? चुकल्यावर मग फेरा पडे. माणसाची वाट चुकली की असं होते, माणसातून बाजून गेले की असं होते. तर अनेक खूप वेळ आहे आता, हाल होण्याची पुढे खूप वेळ आहे आता. आता इतक्यातून तुम्ही आले तर बरं झालं. थोडे बाजूला व्हा आणि आपल्या माग घराकडे वापस जा. लेखा बरा मेळा जाऊ गेले आता तरी. हाय का नाही बाबा? मला एकट्याला सुख मिळून का आहे? माझ्या लेकरा बाळाला सुख मिळून का आहे? प्रत्येक जगाचं भलं हो, ही माझी भावना आहे. आता पैसे, ईश्वरानं 2 मुलं आहे, 2 मुलं आहे, आनंद आहे. आणि घरामध्ये भाविका नवरा बायकोचा झगडा नाही, सासा सुनाचा झगडा नाही. जसं आता असं आहे असं माझ्या घरामध्ये आहे. जमीन आहे, 20-30 एकर जमीन आहे, 2-3 आवतं चालले. पुन्हा मला हे मान मिळालं, देवानं दिला. मुलाचं मुलाला आहे. तर माझं मत काय आहे, का एवढं देऊन बी अनेक जर मी असा करीन तर माझ्या इतका मूर्ख नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला सांगतो मी. आता स्वतःही समाजा बोला, भगवान चालत असला तर तिकडे तू नाही घेतला, ते चालत असला तर त्याचा हे म्हणजे तुम्ही आले काहीतरी मागाव संतापशी येते. मन बाबा दलिद्री आहे, दुःख आहे, ते येतात की संतापशी गेल्यानं आमचं दुःख दलिद्री काहीतरी नाहीशी होते म्हणून. आणि ते महाराज जर असा करील तर तुम्हाला काय देणार आहे त्यानं? सांगा. हे नक्की समजा की याच्यापाशी आता काही नाही. आम्ही आलो मागायसाठी. नमस्कार करावं, निघून जा. पुरेपुरे गुरुपण घ्यावे मंत्र पालटून तुकाराम महाराज मला. असा जर बाबा असेल, अरे आम्ही पाप म्हणून जळायला लागलो म्हणजे पाणी टाकून म्हणजे तेच पाणी मागायला. असे जगामध्ये बळे झाले. लक्षात ठेवा तुम्ही. आता मी असं बोलायलो बाबा, हे पोट भऱ्या लोकांना राग यायलाय माझा. येतात नाही ते. आता याच्या पलीकडे कोणी तुम्हाला बोध देणार नाही. सहज बोलणे हाच उपदेश माझा. कान फुकायचा नाही. हिंदी काय? आता हेच कानामध्ये शब्द घ्या तुम्ही, पटले तर हृदयामध्ये. आणि माझं गाड वाया गेलं म्हणून एकच मंत्र जपा तुम्ही की माझं माणूस की गेली, माझी जिंदगी गेली. मी माणूस असून मला काही समजलं नाही म्हणून तुम्ही पश्चाताप करून घ्या. झालं हा, पश्चाताप झाला का आपण मोठ्या जाते. इथं आशीर्वादाची गरज नाही, तुम्हाला सांगतो. पश्चाताप झाला तर झालं खतम. केलेली गुण पश्चाताप केला. पण या गोष्टीचा पश्चाताप व्हावा म्हणून झाला. आणि तसं महात्म्याचे विचार. आता तुमचा पश्चाताप झाला होता, पण अनेक काही शब्द आज तुम्हाला मिळाले. तुमच्या पश्चातापाला एक मदत झाली. पहिली तुमची तयारी झाली आणि त्याला मग 1-2 शब्द तुम्हाला बोलून दाखवले की जगा बदल. की एक माणसासंग 100 माणसं राहतात आणि एक माणूस असते त्याला 2 माणसं त्याला बरी मानत नाहीत. म्हणजे याचं कारण काय? म्हणजे आपण माणूस झालो नाही, काहीतरी माणसाच्या मार्गावरून बाजूला आहोत. हे ज्याचे त्यानं समजायला पाहिजे. एका माणसाला 100 माणसं मानतात आणि एका मनुष्याला घरातलीच माणसं बरं पाहत नाहीत. म्हणजे ते अवगुण बाजूला आटला. तेच आहे. माणूस खराब नसते, अवगुण खराब. हा माणूस खराब नसतो, कोणीही खराब नाही. हा माणूस देह खराब नाही,